गुड मॉर्निंग मंडळी. आम्ही निघालो होतो थोडंसं बाहेर फिरायला. फिरून आल्यानंतर आम्हाला लागली भूक लागली तर आम्ही एका जागी थांबलो. एक मस्त हॉटेल होतं छानपैकी. माझं भूकेने चेहरा बघा कसा झाला. इथे कोणतरी बसलं आहे, अरे बाबू. त्यानंतर इकडे चारी बाजूला फिरवलं कॅमेरा. इथं बघा केक शॉप आहे. त्यानंतर बघा गाडी प्रथम उडुपी साऊथ इंडियन फूड. इथे बघा आम्ही मागवलं वडा उसळ मस्तपैकी. खूप तिखट होती, मस्त होती पण छान. नंतर मागवली भजीच्या नंतर मागवली कॉफी मॅडमला आवडते. त्यानंतर पोचलो घरी पोचतो तर मला निघायचं होतं पटापट कारण डोंबिवलीला जायचं होतं कार्य स्वीकारला. मॅडम मला जाऊन देत नव्हते, नुसते मारत होते आयो. त्यानंतर आलो मी खाली आल्यानंतर मला घ्यायला येणार होते, रिसिव्ह करायला येत होते ते. ओला घेऊन येणार होते त्या विषयी, म्हणून मी पटापट निघत होतो. काकांचा नुसता फोन होत होता. मग गाडीत येऊन बसलो, गाडीत आलो, ओला आली. मग आम्ही निघालो. काकांना विचारलं कधी कुठे कसं जायचं आहे. त्यानंतर काका निघाले शोरूमच्या दिशेने. काकांनी सफारी घातलेली, मस्त केसांवर हातबीत फिरून निघाले मस्तपैकी. आतमध्ये गेलो. मॅडम त्यांना समजून सांगत होत्या, या माधुरी मॅडम. त्यानंतर सह्या वगैरे घेतल्या त्यांच्या मस्तपैकी कोऱ्या कागदावर. काका एकदम खुश होते. त्यानंतर गाडी बघा, गाडी आता दाखवू शकत नाही, नंतर दाखवतो कारण गाडीला वाजते. गाडी रिव्हील करायची वेळ झाली होती. गाडी रिव्हील करतायत, बघू शकता. व्हाईट कलर आहे, टाटा पंच. खूप छान ॲव्हरेज आहे मित्रांनो. छान गाडी, खूप छान आहे. तुम्ही बघू शकता काकांचा उत्साह बघा. या वयातसुद्धा त्यांनी गाडी शिकण्याचा प्लॅन केला आणि गाडी घेण्याचा सुद्धा. खूप आज बरं वाटतं यात, एवढ्या एजमध्ये पण ते गाडी चालवायचा प्रयत्न करत आहेत. आता पूजा वगैरे झाली. चला मित्रांनो, आता घरी जायची वेळ झाली होती. चला पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.